नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची निराशा. आज ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणं मूर्तीच्या खांद्यापर्यंतच पोहोचू शकली. बांधकाम कामगारांसंदर्भातील GR राज्य शासनानं रद्द करावा अशी मागणी करत राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीची उच्च न्यायालयात याचिका. कॉम्रेड शंकर पुजारी यांची माहिती. पेठ वडगावच्या नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनानं दाखल. वार्तांकनावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वनिता पवार यांच्यासह कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा पत्रकारांकडून निषेध. गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडलं. 6.5 लाखांच्या मद्यसाठ्यासह एकूण 18.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एक्साईजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई. आणि कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरेंनी पोस्ट तिकिटाच्या आकारात चित्र साकारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त केलं अभिवादन. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सवाचा आज अखेरचा दिवस होता. आज ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नाही. मावळत्या सूर्याची किरणं मूर्तीच्या खांद्यापर्यंतच पोहोचू शकली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील दक्षिणायनामधील किरणोत्सव सोहळ्याचा आज पारंपरिक 5वा आणि वैज्ञानिक अभ्यासासाठीचा 7वा आणि शेवटचा दिवस होता. सायंकाळी 5 वाजता मावळत्या सूर्यकिरणाचा महाद्वार रोडपासून प्रवास सुरू झाला. 5:06 सूर्यकिरणं गरुड मंडपात आली. त्यानंतर 5:23 गणपती मंदिर, 5:31 कासव चौक, 5:34 पितळी उंबरठा, 5:37 चांदीचा उंबरठा असा प्रवास करत 5:47 सूर्यकिरणं देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली. ढगाळ वातावरणामुळे आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नाही. त्यामुळे दक्षिणायनातील आजच्या शेवटच्या दिवशी भाविकांची निराशा झाली. आता उत्तरायणातील पारंपरिक किरणोत्सव सोहळा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून 26 जानेवारीपासूनच किरणोत्सवाचा अभ्यास सुरू केला जाणार आहे. राज्य शासनानं बांधकाम कामगारांबाबत काढलेला GR रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे. या GR विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे राज्य निमंत्रक शंकर पुजारी यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या कामगार विभागानं काढलेल्या GRनुसार बांधकाम कामगार विषयक प्रत्येक तालुकानिहाय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय स्थानिक सनियंत्रण समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीला बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेत. यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्वायत्तता संपुष्टात येणार असल्यानं याविरोधात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समितीचे राज्य निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा बांधकाम कामगारांना लागू झाल्यानं बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज तातडीनं मंजूर झाल्याचं जाहीर करावं. नवीन नोंदणी आणि नूतनीकरणाचे अर्ज 60 दिवसांमध्ये निकाली काढण्यात यावेत. आदी मागण्यांचं निवेदन कामगार आयुक्त, कल्याणकारी मंडळाचे सचिव आणि पुणे विभागाचे कामगार आयुक्त यांना सादर करण्यात आलं आहे. या मागण्यांबाबत कार्यवाही झाली नाही तर राज्यात 8 दिवसानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉम्रेड पुजारी यांनी दिला आहे. पत्रकार बैठकीला श्रावण कांबळे, विशाल बडवे, सागर जाधव, शुभांगी जाधव आदी उपस्थित होते.
10 वर्षे उलटली तरी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार सापडत नाहीत। याबाबत आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं। स्वातंत्र्याचे शिलेदार गोविंद पंढरीनाथ पानसरे या फलकाचं अनावरण बुधवारी झालं, यावेळी ते बोलत होते। कोल्हापुरातील प्रतिभानगरमध्ये ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या निवासस्थानाबाहेर स्वातंत्र्याचे शिलेदार गोविंद पंढरीनाथ पानसरे या फलकाचं अनावरण खासदार शाहू महाराज छत्रपती आणि कॉम्रेड दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उमा पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सरकार पानसरेंच्या पुरोगामी विचारांच्या विरुद्ध वागत असल्याचा आरोप केला। कॉम्रेड पानसरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार पुढे नेले, सर्वसामान्यांसाठी ते झगडत राहिले, मात्र 10 वर्ष झाली तरी त्यांचे खुनी का सापडत नाहीत असा सवाल उपस्थित करून हा मुद्दा आपण संसदेत मांडणार असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, शेकापचे भाई बाबूराव कदम, कॉम्रेड अतुल दिघे, शिक्षक नेते भरत रसाळे, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, भाकपचे कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, उदय धारवाडे, अनिल चव्हाण, स्मिता पानसरे सातपुते, मेधा पानसरे, वासुदेव कुलकर्णी, गीता पाटकर, बन्सी सातपुते आणि पानसरे कुटुंबीय उपस्थित होते। पेठ वडगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आजच्या दिवशी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झालाय। यादव आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पेठ वडगाव नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 4थ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या प्रमुख विद्याताई गुलाबराव पोळ यांनी आपला अर्ज सादर केला। विद्याताई पोळ यांनी शक्ती प्रदर्शन करत शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून अर्ज सादर केला। यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी वनिता पवार यांनी पत्रकारांना कार्यालयात प्रवेश नाकारत कारवाईची धमकी दिली, तर दुपारी 3 वाजल्यानंतर माहिती विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना कार्यालयीन अधीक्षक आणि प्रशासन अधिकारी अमित गायकवाड यांनी सुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ करत पत्रकारांशी हुज्जत घातली। यामुळे पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकारी वनिता पवार यांच्यासह हुज्जत घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निषेध केलाय। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील सांगरूळ फाटा या एसटीच्या थांब्यावर दिवसभरात बहुतांश वेळा विद्यार्थ्यांची गर्दी असते, पण ही गर्दी बघून या थांब्यावर एसटी बस थांबत नाहीत अशी प्रवाशांची तक्रार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठांनी चालक आणि वाहकांना या थांब्यावर बस थांबवण्याबाबत सूचना द्याव्यात, तसंच या मार्गावरील फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होतीये। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील सांगरूळ फाट्यावर एसटीचा थांबा आहे। या परिसरातील कारखाना, वित्तीय संस्था तसंच शैक्षणिक संस्थांमुळे परिसरात नेहमी गर्दी असते। सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांची या थांब्यावर गर्दी असल्यानं अनेकदा एसटीचे कर्मचारी इथं बस थांबवत नाहीत। यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। एकतर अनेकदा बस वेळेत येत नाही आणि आल्यानंतर ती या थांब्यावर थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। अनेकदा बस थांब्यापासून काही अंतरावर थांबवण्यात येते, त्यामुळे बस पकडण्याच्या प्रयत्नात काही विद्यार्थ्यांना दुखापतीही झाल्यात। बस पकडण्याच्या प्रयत्नामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। गर्दी पाहून वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देत नसल्याचे प्रकार घडतायत। विद्यार्थ्यांना यामुळे घरी पोहोचायला वेळ होत असल्यानं पालकही चिंता व्यक्त करतात। त्यामुळे तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या ठिकाणी एसटी बस थांबवण्यासाठी चालक वाहक यांना सूचना द्याव्यात। एसटी महामंडळानं सकाळी 11 ते 4 या कालावधीत या मार्गावरील एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांमधून होतीये। कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात एक भोंदू बाबा चुटकी वाजवून भूत बाधा काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र ज्या परिसरात हा भोंदू बाबा वास्तव्याला आहे असं सांगण्यात येतंय, तिथं मात्र असा कुणी बाबा राहत असल्याचं स्पष्ट होत नाही। त्यामुळे चुटकीसरशी भूत बाधा काढणारा बाबा चुटकीसरशी गायब झाला की काय अशी चर्चा सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि परिसरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या घटना उघडकीला येतात।
लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याच्या प्रकारांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी अघोरी प्रकार करणाऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये थेट तक्रारी दाखल होत नसल्यानं भोंदूबाबांचे कारनामे सुरूच आहेत. सोशल मीडियात चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या एका भोंदूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा बाबा कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट परिसरातून हे उद्योग करत असल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगानं जुना राजवाडा पोलिसांनी त्या परिसरात माहिती घेतली असता तो बाबा तिथं आढळून आलेला नाही. स्थानिकांकडूनही असा कुणी बाबा टिंबर मार्केट परिसरात राहत असल्याचं सांगितलं जात नाही. त्यामुळं हा चुटकी बाबा चुटकीसरशी गायब झाला की काय अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान भोंदूबाबाकडून कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तक्रार दाखल करावी असं आवाहन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी केलंय. एक भोंदूबाबा चुटकी वाजवून भीती घालून वेगवेगळ्या प्रकारची भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये. आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदूबाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. तो भोंदूबाबा सध्या परिसरात नाहीये. आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत. चुटकी बाबाविरोधात तक्रार दाखल नसल्यानं पोलीस अद्याप त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. तसंच व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तो टिंबर मार्केट परिसरातलाच आहे का याबद्दल संभ्रम असल्यामुळं या चुटकी बाबाबद्दलचं गूढ कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी बेकायदेशीररित्या खासगी अकॅडमीत शिक्षण घेत आहेत असा आरोप करत अशा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाला या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय फक्त नावाला उरली आहेत. खाजगी अकॅडमीनं शिक्षणाचा बाजार मांडलाय. शाळा आणि महाविद्यालयांमधील बहुतांश विद्यार्थी खाजगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहेत. युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र 6 महिने उलटले तरी याबाबत कारवाई झालेली नाही. त्यामुळे आज संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक बालाजी यरमुनवाड यांना निवेदन सादर करण्यात आलं. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालय तपासणीचे आदेश द्यावेत, दोषी संस्थांवर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश माने, उपाध्यक्ष गौरव पवार, सचिव फिरोज सरगूर, प्रतापसिंह शेटे, अर्जुन शिंदे, सुभाष घाटगे, शेखर वडणगेकर, शशिकांत कदम, सुभाष भोसले, सोनी चव्हाण, मोहसिन बागवान, पप्पू जाधव आदी उपस्थित होते. महानगरांमध्ये कलाकारांच्या कलेला किंमत मिळते. अनेक ठिकाणी चित्र आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवून व्यावसायिकता जपली जाते. कोल्हापूरकरांनी, छायाचित्रकारांनी याच पद्धतीनं व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शनं भरवावीत. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला. छायाचित्रकार बी.डी. चेचर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात छायाचित्रकार बी.डी. चेचर यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. आज 13 नोव्हेंबरपासून 22 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी महानगरांमधल्या छायाचित्रकारांचं अनुकरण करत कोल्हापुरातील छायाचित्रकारांनी व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून प्रदर्शनं भरवावीत असं आवाहन केलं. ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी प्रदर्शन कसं असावं याचं एक आदर्श मॉडेल या प्रदर्शनाच्या निमित्तानं कोल्हापूरकरांना अनुभवता येत असून अशा पद्धतीचा प्रयोग कोल्हापुरात पहिल्यांदाच यशस्वी होत असल्याचं सांगितलं. बी.डी. चेचर यांनी कोल्हापुरातील विविध घटकांनी आपल्याला पाठबळ दिल्यामुळंच प्रदर्शनाचं आयोजन करणं शक्य झालं असल्याचं सांगितलं. उद्घाटनावेळी आमदार चंद्रदीप नरके, सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, ज्येष्ठ संपादक वसंत भोसले, बाळकृष्ण गुरव, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, विजय टिपुगडे, निखिल अग्रवाल, पी.डी. सावंत, भरत ओसवाल, जयेश ओसवाल,
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य BH पाटील, केवल सिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट प्राध्यापक योगेश जयवंत मोरे यांनी आपल्या मायक्रो आर्टमधून जयंतीनिमित्त पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन केलंय. प्राध्यापक मोरे यांनी पंडित नेहरू यांचं पोस्ट तिकिटाच्या आकाराचं चित्र साकारलंय. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देतानाच भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताच्या उभारणीमध्ये दिलेलं योगदान अतुलनीय असं आहे. कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट प्राध्यापक योगेश मोरे यांनी आपल्या कलाकृतीतून पंडित नेहरूंना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय. कला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले योगेश मोरे यांनी एका पोस्टकार्डवर पंडित नेहरूंवरील जुनं पोस्ट तिकीट साकारलंय. सुमारे 2.5 तासांच्या मेहनतीतून प्राध्यापक योगेश मोरे यांनी पंडितजींचं हे चित्र साकारत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील शेंडे कॉलनीत ग्रामपंचायतीनं सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टला 19 गुंठे जागा दिली आहे. ट्रस्टच्या वतीनं इथं मंदिर आणि हॉल बांधण्यात आलाय. मात्र ग्रामपंचायतीनं या जागेच्या गावठाण उतार्यात वेळोवेळी बदल करून समस्त धनगर समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप धनगर समाजाकडून होतोय. या जागेच्या गावठाण उतार्यात केलेले बदल रद्द करावेत, अन्यथा सोमवारपासून आमरण उपोषण करू असा इशारा धनगर समाजानं दिलाय. कोडोलीतील सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेंडे कॉलनीत संत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यासाठी 2004 साली ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली होती. 2005 साली ग्रामसभेत ठराव करून यासाठी 19 गुंठे जागा गावठाण उतार्याला नोंद करून उतारा देण्यात आला. त्यानंतर ट्रस्टच्या वतीनं 3 गुंठे जागेत संत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यात आला. त्यानंतर 2011 साली ग्रामपंचायतीनं या संपूर्ण जागेत ट्रस्टला कोणतीही पूर्वसूचना न देता बाळूमामा मंदिर, अंगणवाडी आणि पडसर जागा असा उल्लेख गावठाण उतार्याला केलाय. त्यानंतर पुन्हा 2022 साली गावठाण उतार्यात फेरफार करून ग्रामपंचायतीनं धनगर समाजाची फसवणूक केली असा आरोप धनगर समाजाच्या वतीनं होतोय. तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करावी, संपूर्ण जागा बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं नोंद करावी अशा मागण्या करत समस्त धनगर समाजाच्या वतीनं सोमवारपासून कोडोलीतील गरुड चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. कोडोली ग्रामपंचायतनं आम्हाला 2005ला जी शेंडे कॉलनीतली ग्रामपंचायतच्या मालकीची गट नंबर 2162 ही जागा बाळूमामा मंदिरासाठी दिली होती. त्यानंतर तिने 2011ला त्या दिलेल्या जागेच्या असेसमेंटमध्ये फेरबदल करून परत बाळूमामा मंदिर, अंगणवाडी आणि पडसर जागा असे 3 विभाग केले. त्यानंतर आणि आता तर तिने करच केला 2022ला की बाळूमामा मंदिराची जागा फक्त 583 स्क्वेअर फूट इतकीच लावली काय. आणि हे असं एकदा दिलेल्या ठरावात वरचे फेरबदल केला म्हणून याच्या विरोधात, या ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही येत्या 17 तारखेपासून आमरण उपोषण गरुड चौकात करत आहे. यावेळी सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी भानुसे, उपाध्यक्ष शिवाजी उंचगावकर, नामदेव बाद्रे, आनंदा भानुसे, केरबा आष्टेकर, मारुती वाघमोडे, प्रमोदिनी माने, स्वाती बाद्रे यांच्यासह सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते. कागल तालुक्यातील कर्नूरमधील रामकृष्ण नगरातील रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवण्यासाठी स्थानिक बौद्ध समाजाचा गेल्या 20 वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. समाजाच्या वतीनं प्रांताधिकारी सुशांत चौगुले यांना निवेदन सादर करत या समस्येकडे लक्ष वेधण्यात आलंय. कागल तालुक्यातील कर्नूरमधील रामकृष्ण नगरात राहणारे बौद्ध समाज बांधव गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यालगतच्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. ही अतिक्रमणं हटवावीत यासाठी बौद्ध समाजाच्या वतीनं कर्नूर ग्रामपंचायतीबरोबरच कागलच्या तहसीलदारांकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येतोय. परंतु याची दखल घेतली जात नसल्यानं आता बौद्ध समाजाच्या वतीनं प्रांताधिकारी सुशांत चौगुले यांना निवेदन सादर करत निदर्शनं करण्यात आली आहेत. रामकृष्णनगर परिसरातील रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात.
यावेळी दीपाली आवळे, संतोष कांबळे, बाळासाहेब कांबळे, मुकुंद कांबळे, धनाजी कांबळे, अजित आवळे, सिद्धराम शिंदे, रवी कांबळे, आशिष कांबळे निपाणीकर आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 13 मधील जुन्या कूपनलिका कार्यान्वित न करता आमदार राहुल आवाडे यांच्याकडून इथं नव्यानं कूपनलिका का खोदण्यात येत आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांनी उपस्थित केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी न करता नागरिकांची गरज ओळखावी असा सल्ला लायकर यांनी आमदार आवाडेंना दिलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमदार राहुल आवाडेंनी अशाच पद्धतीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी कूपनलिका खोदण्याचा घाट घातलाय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांनी केलाय. यापूर्वी या प्रभागात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून तसंच कैलासवासी दिलीप लायकर ट्रस्टच्या माध्यमातून खाणाज गल्ली, राणीबाग परिसर, हत्ती चौक, बावणे गल्ली, कागवाडे मळा, रवींद्रनाथ टागोर वाचनालय या ठिकाणी कूपनलिका खोदण्यात आल्यात. यापैकी फक्त रवींद्रनाथ टागोर वाचनालयाजवळच्या कूपनलिकेला विद्युत जोडणी देण्यात आली आहे. इतर कूपनलिका वीज जोडणी अभावी बंद आहेत. याच कूपनलिका कार्यान्वित करण्याऐवजी आमदार राहुल आवाडेंनी या परिसरात नव्यानं कूपनलिका खोदण्याची स्टंटबाजी करू नये असा सल्ला नितीन लायकर यांनी दिलाय. नवीन करण्यापेक्षा जे केलेले आहेत त्याची तुम्ही उगानिका राखा आणि ह्या भागातल्या लोकांना पाण्यापासून वंचित त्यांना जे त्रास होत आहे ते पूर्णपणे मोकळं करा, पूर्ण करा. हे आम्ही आमदार साहेबांना यातून आम्ही एक निवेदन देतो की हे जे भागातले जे बोर आहेत त्याची पूर्ण पूर्तता करून त्या भागातल्या लोकांना पाण्यापासून जे त्रास होते ते पूर्ण करा. माजी आमदार प्रकाश आवाडेंनी शहरात 100 ठिकाणी पाणी शुद्धीकरण केंद्र सुरू करण्याच्या प्रकल्पात प्रभाग क्रमांक 13 मध्ये 3 केंद्र मंजूर केली होती, पण त्यापैकी बावणी गल्लीमधील केंद्र कागदोपत्रीच उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांमधून होत असल्याकडे नितीन लायकर यांनी लक्ष वेधलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज शिवाजी विद्यापीठासमोरील मुख्य रस्त्यासह शांतिनिकेतन चौक परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत हातगाड्यांसह केबिन हटवण्यात आल्यात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज शिवाजी विद्यापीठासमोरील मुख्य रस्ता त्याचबरोबर शांतिनिकेतन चौक परिसरात अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण 8 हातगाड्या, फळविक्रेत्यांच्या गाड्या तसंच अनधिकृत केबिन हटवण्यात आल्या. त्याचबरोबर काटकरमळा परिसरातील अनधिकृत मंडप आणि शेडही अतिक्रमण निर्मूलन पथकानं हटवलंय. प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधीक्षक विलास साळोखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, भजन नागलोत, रवी कांबळे, प्रशांत कुर्डेकर तसंच कर्मचारी लखन कांबळे, स्वप्नील पवार, राजू तोरणे, गणपती पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत कोल्हापूर केंद्रावर बुधवारी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रानं काखत कळसा आणि गावाला वळसा हे नाटक सादर केलं. तमाशा कलावंतांची गोष्ट सांगणाऱ्या या नाटकाला रसिकांनी दाद दिली. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये 64व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू आहे. बुधवारी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रानं या स्पर्धेमध्ये काखेत कळसा आणि गावाला वळसा हे नाटक सादर केलं. या नाटकातून 17व्या शतकापासूनची मराठमोळी लोकनाट्य परंपरा रंगमंचावर जिवंत झाली. आळसेवाडी गावातील तमाशा फडातील कलाकारांची गोष्ट या नाटकातून मांडण्यात आली आहे. उत्कर्ष अवघडे यांच्या लेखणीतून आणि अमेय कवठेकर यांच्या दिग्दर्शनातून हे नाटक सादर झालं. वर्षानुवर्ष तमाशा सादर करून उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांना शहरातले दोघेजण सिनेमात काम करण्याचं आमिष दाखवतात, पण शेवटी या कलाकारांना स्वतःच्या कलाविश्वाशी असलेलं नातं जपणं अधिक मोलाचं वाटतं. हीच या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रत्यक्ष गायनवादनाच्या तालावर सादर झालेल्या लावण्या आणि नृत्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पारंपरिक तमाशा शैलीतील सोंगाड्या, वग आणि विनोदी प्रसंगांमुळं प्रेक्षकांना खळखळून हसवत आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडलं. प्रकाश योजना, नेपथ्य आणि संगीताच्या प्रभावी सादरीकरणामुळं नाटकाचं सौंदर्य अधिक खुललं. एका बाजूला आळसेवाडी गावाचं वातावरण आणि दुसऱ्या बाजूला चकचकीत चंदेरी दुनियेचं आकर्षण, या दोन्ही पार्श्वभूमींवर रंगमंचावरचं संतुलन अनोखं होतं.
लोकनाट्याची समृद्ध मराठमोळी परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या नाट्यप्रयोगातून यशस्वी झाला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या प्रवीण गायकवाड, योगेश मस्कर आणि अनंत मेस्त्री या तिघांना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकानं ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 6.5 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा, 3 चारचाकी वाहनं असा एकूण 18,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गारगोटी, बांदा आणि अंबोली इथं ही कारवाई करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. त्यानुसार बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं गारगोटी, बांदा आणि अंबोली इथं कारवाया केल्यात. या कारवायांमध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन येणाऱ्या प्रवीण गायकवाड, योगेश मस्कर आणि अनंत मेस्त्री या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. या तिघांना भुदरगड आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. त्यांच्याकडून 6,48,000 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 3 चारचाकी वाहनं असा सुमारे 18,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी ही माहिती दिली आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोवा राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळं काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक टोयॅटो, एक टाटा आणि एक मारुती ह्या 3 कंपन्यांच्या 3 4 व्हीलर पकडलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 70 बॉक्सेसचा गोव्याचा मद्य आहे. त्याची एकूण किंमत मद्याची एकूण किंमत 6,48,000 आहे आणि नंतर त्याच्यात 12,20,000चा मुद्देमाल असं आम्ही 18,60,000चा मुद्देमाल पकडलेला आहे. असं इलेक्शनच्या कालावधीमध्ये असे जे गोव्यातून इतर ठिकाणून जे काही तस्करी होऊन मद्य येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार. या कारवाईमध्ये भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक वायन फटांगरे, आर्यम पाटील, SP डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, मारुती पवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, योगेश शेलार आणि राहुल कुटे यांनी सहभाग घेतलाय. नृसिंहवाडीत राहणाऱ्या अथर्व पुजारी त्यांच्याकडील 4 लाखांची रोकड असलेली बॅग कोल्हापुरातील रामचंद्र जाधव यांच्या रिक्षात विसरले होते. रामचंद्र जाधव यांनी ही बॅग प्रामाणिकपणे जुना राजवाडा पोलिसांकडे जमा केली. पोलिसांनी ओळख पटवून ती रोकड अथर्व पुजारी यांना परत केली आहे. जाधव यांच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होतंय. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथले अथर्व पुजारी हे कामानिमित्त मंगळवारी कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरात ते रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्याकडील 4 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग रामचंद्र जाधव यांच्या रिक्षात विसरली होती. रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांनी ही बॅग जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी बुधवारी ओळख पटवून ही 4 लाखांची रोकड असलेली बॅग अथर्व पुजारी यांना परत केली आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांचा सत्कार करत त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलंय. यावेळी रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजू जाधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या पाणीपुरवठा संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष यांनी केलाय. संस्थेचे सचिव रघुनाथ थोरात यांनी व्यवहारांमध्ये काही तफावत होती, मात्र ती रक्कम भरून घेऊन संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून कमी केल्याचं सांगितलंय. जाखले इथल्या जाखोबा वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचं नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव माने आणि संचालक फत्तेसिंह खोत, मोहन काळे यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल चौकशी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये नवं संचालक मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी संस्थेच्या एका कर्मचाऱ्यानं पाणीपट्टी वसुलीच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचं आढळून आलंय. संस्थेकडील 2015 सालचं बिलबुक वापरून काही सभासदांना चालू वर्षी पावत्या देऊन त्या पावत्यांची रक्कम कर्मचाऱ्यांना परस्पर हडप करणं, संस्थेकडील स्क्रॅप सिमेंट पाईप विक्रीमध्ये अनियमितता असणं, यातून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप उपाध्यक्ष बाबूराव माने यांच्यासह संचालक फत्तेसिंह खोत आणि मोहन काळे यांनी केलाय. याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली असून या संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी होतीये. या संस्थेचा आम्ही रेकॉर्ड पाहताना आमच्या लक्षात आलं की या संस्थेमध्ये
काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्ही रेकॉर्ड पाहता लक्षात आलं की आमच्या दिवसात आलं की कमीत कमी 10 ते 12 लाखाच्या वरती काही ह्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि हे भ्रष्टाचार शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। हे जे पैसे त्यांनी घेतलेत ते प्रत्यक्ष जमा करावेत, सबसिडी जमा करावेत आणि त्याच्यावरती ज्यांनी बाजीराव दिनकर गवळी यांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। या संदर्भात संस्थेचे सचिव रघुनाथ थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संस्थेच्या आर्थिक तपासणीमध्ये संस्थेचे कर्मचारी बाजीराव दिनकर गवळी यांच्याकडील व्यवहारांमध्ये 1,28,000 रुपयांची तफावत आढळून आली होती। ही रक्कम गवळी यांच्याकडून भरून घेत त्यांना कामावरून कमी करण्यात आलं असल्याचं सांगितलंय। संस्थेच्या कर्मचाऱ्यांना जी तपासणी आम्ही केली त्या तपावा आम्हाला 1,28,000 तफावत गावली त्याच्याकडनं आम्ही वसूल करून भरणा KDC बँकेत भरणा करून घेतली। दरम्यान गवळी यांना कामावरून काढून टाकण्यात आलं असलं तरी या अपहारात आणखी कुणाचा सहभाग आहे का याची चौकशी करावी अशी मागणी उपाध्यक्ष माने यांच्यासह संचालक खोत आणि काळे यांनी केली आहे। इचलकरंजी जवळील चंदूर इथल्या एका टेक्सटाईल कारखान्याला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत सुमारे 8-10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। हातकणंगले तालुक्यातील चंदूर आभार फाट्याजवळ सुनील हावळ यांचा सर्वेश वरद टेक्सटाईल हा कारखाना आहे। बुधवारी अचानक कारखान्यातील विजेचा दाब वाढून शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। कामगारांनी प्रसंगावधान राखत ही आग विझवली, मात्र तोपर्यंत या आगीमध्ये एअरजेट मशीनचा एक माग पूर्णपणे जळून खाक झाला। या दुर्घटनेत हावळ यांचं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे। हातकणंगले पोलिसात याची नोंद झाली आहे। जयसिंगपूर इथं झालेल्या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रतिभानगर इथल्या SK रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केलंय। विविध वयोगटात अकॅडमीच्या एकूण 11 खेळाडूंनी विजेतेपद पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं जयसिंगपूरमध्ये जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत कोल्हापुरातील प्रतिभानगरच्या SK रोलर स्केटिंग अकॅडमीच्या 11 खेळाडूंनी विविध वयोगटांमध्ये विजेतेपद पटकावले। या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। प्रशिक्षक सुहास कारेकर यांचं या खेळाडूंना मार्गदर्शन लाभलं, तर संस्थेचे अध्यक्ष माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं। त्यांनी या यशाबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची निराशा। आज ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणं मूर्तीच्या खांद्यापर्यंतच पोहोचू शकली। बांधकाम कामगारांसंदर्भातील GR राज्य शासनानं रद्द करावा अशी मागणी करत राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीची उच्च न्यायालयात याचिका। कॉम्रेड शंकर पुजारी यांची माहिती। पेठ वडगावच्या नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनानं दाखल। वार्तांकनावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वनिता पवार यांच्यासह कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा पत्रकारांकडून निषेध। गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडलं। 6.5 लाखांच्या मद्यसाठ्यासह एकूण 18.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। एक्साईजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई। आणि कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरेंनी पोस्ट तिकिटाच्या आकारात चित्र साकारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त केलं अभिवादन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।